ॲस्थमा हा 80% प्रॉपरली डायग्नोज केला आणि प्रॉपरली ट्रीट केला तर तो शक्यतो गंभीर स्वरूप घेत नाही. पण प्रॉब्लेम हाच आहे की त्याचं निदान होत नाही किंवा ते पेशंट एक्सेप्ट करत नाही आणि मग तो गंभीर स्वरूप घेतो. नॉर्मल ॲस्थमाची लक्षणं म्हणालात तर छाती गच्च होणं किंवा छाती घरघरणं. काही लोकांना छाती कळही येते. ते ECG करतात, इको करतात, अँजिओग्राफीही करतात, पण त्यात काही मिळत नाही. त्यामुळं श्वासनलिकांमध्ये सूज आल्यामुळे कधीकधी आपल्याला छातीत दुखूही शकतं. प्रमुख लक्षणं म्हणालात सौम्य अस्थमाची तर ती छातीत घरघर होणं, खोकला येणं, काही प्रमाणात कफ येणं, छाती गच्च वाटणं ही कॉमन लक्षणं असतात अस्थमाची. आणि गंभीर लक्षणं आपण बघायला गेलो तर गंभीर लक्षणांमध्ये धाप लागणे, अगदी बोलणंही पेशंटला अशक्य होतं, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणे, चेहरा किंवा बोटं ही निळी पडणे, ऑक्सिजनचं प्रमाण शरीरातलं किंवा रक्तातलं कमी झाल्यामुळे आपली बोटं, जीभ, नाकाचा शेंडा किंवा चेहऱ्यावर निळसरपणा येतो. ही अशी काही गंभीर लक्षणं असतात अस्थमाची, ज्याच्यामध्ये जीवालाही धोका होऊ शकतो.